असं एकदम बाकी जसं कुरकुरीत आवाज आलेला आहे की नाही आपल्या चकलीचा. हे आतून पण किती अशी पोकळ आहे असं. काटे किती सुंदर आलेले आहेत, कलरही खूप सुंदर आलेला आहे. अगदी फस्त होईपर्यंत कुरकुरीत राहणारी चकली आपली इन्स्टंट तयार. आज आपण बिना भाजणीची रोजच्याच वापराच्या तांदळाच्या पिठापासून आणि बटाट्यापासून मस्त कुरकुरीत तेलकट न होणारी अगदी डबा संपेपर्यंत मस्त अशी कुरकुरीत राहणारी तांदळाच्या पिठाची चकली पाहणार आहोत. ही चकलीची रेसिपी मी शेअर केली आहे, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला आपण सुरुवात करूया आता. आपण सुरुवात करूया. ही मी 1 वाटी भाजकी डाळ घेतलेली आहे. ही जर अशी तुम्हाला असं वाटलं की थोडीशी नरम आहे तर थोडीशी कढईत अशी हिला थोडीशी गरम करून घ्यायची. त्याचा कलर बदलू द्यायचा नाही, थोडीशी अशी गरम करायची. मी जी आता मिक्सरला बारीक पावडर करून घेते. ही आता मी चांगली अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. ह्याच्यात जर तुम्हाला असं वाटलं की डाळ थोडीशी अख्खी आहे तरी अशीच चाळून घ्यायची, पण मी एकदम अशी बारीक ह्याची पावडर करून घेतलेली आहे. हा 1 वाटी आपण डाळिया घेतल्या होत्या बारीक मिक्सरला फिरून. 1 वाटी डाळिया म्हटलं तर ज्या वाटीने आपण डाळिया घ्यायच्या त्याच वाटीने हे 2 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेते. आता तिखट तुम्हाला जसं आवडेल तसं त्या प्रमाणात. पाव चमचा हळद टाकून घेते. हळद थोडीशी कमी वापरायची म्हणजे आपल्या चकलीला कलर असा डार्क येत नाही. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हिंग, हा 1 चमचा तीळ, हा मी पाव चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा थोडासा असा चोळून टाकायचा म्हणजे आपली जी कुठलाही पदार्थ बनवतो त्याला फ्लेवर छान येतो. मीठ टाकून घेते. ते सगळं साहित्य आता चांगलं असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं. मी हातानेच मिक्स करून घेते. आता ह्याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन टाकायचं आहे. आता हे आपण तेलाचं मोहन घेतलेलं आहे. आता बघा किती एकदम असं कडकडीत तेल गरम झालेलं आहे. आता ते मी टाकून घेते. आता तेलाचं मोहन किती घ्यायचं, आपण 3 वाटी हे आपलं पीठ घेतलेलं आहे म्हणजे 1 वाटी डाळ, 2 वाटी तांदळाचं पीठ, तर असं आपण 3 चमचे मोहन घेतलेलं आहे. एका वाटीला 1 चमचा तेल घ्यायचं. तेल जास्त घ्यायचं नाही, कारण तेल जास्त झालं ना तर कधी कधी चकली मऊ पडते. गरम होतं म्हणून मी हाताने मिक्स केलं. आता थोडं थंड झालंय, मी हाताने असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता चांगलं मिक्स केलं की तेलाचं मोहन आहे ते आपल्या तेलाच्या पिठाला चांगलं असं लागतं. दाखवते बघा, चोळून चोळून तेल लावायचं पिठाला. हे बघा याचा मुटका तयार होतोय म्हणजे आपलं तेलाचं मोहन बरोबर आहे. मी 2 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे उकडलेलेच घ्यायचे. त्याचे 4 तुकडे करून हे मी मिक्सरला लावून घेणार आहे. आपण बटाट्याची इन्स्टंट चकली बनवतोय त्यासाठी हे बटाटे, पण बटाट्याचे उकडलेले घ्यायचे. एक मिनिट, त्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेते. ह्याच्यात आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची. हे मी मिक्सरला लावून घेते. आता आपली बटाट्याची पेस्ट बघा एकदम अशी मऊसूत करून घ्यायची. आता ही मी आपल्या जे आपण चकलीचे पीठ तयार केलं होतं त्याच्यात मी टाकून घेते. आपली बटाट्याची पेस्ट आता या पिठामध्ये टाकून घेऊया. त्या पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. पाणी टाकायची घाई करायची नाही, आपल्याला लागलं तरच पाणी टाकणार आहोत. आता बटाट्याच्या पेस्टमध्ये पीठ चांगलं मळून होतं. त्याच्यात थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे. ते मी अर्धा ग्लास पाणी घेतले. थोडंसं असं टाकून घेते. आपण जे बटाटे बारीक केले ते मिक्सरच्या भांड्यात, त्याच भांड्यात थोडंसं असं टाकून घेते. हे चांगलं असं मिक्स करून ह्याच्यामध्ये हे पाणी टाकून घेणार आहे. हे पाणी मी ह्याच्यात टाकून घेते. थोडं थोडं करून टाकायचं.
चकलीचं पीठ थोडंसं असं कडक भाकरीसारखं असलं पाहिजे. जर हे पीठ नरम झालं ना तर आपली चकली तर तेल जास्त पिते आणि मेन म्हणजे नरम पडते चकली, मऊ पडते अशी. पीठ चांगलं असं घट्टसर आता मळून घेतलेलं आहे, एकदम मऊसर असं पीठ आपण मळून झालंय. मऊसर म्हणजे घट्ट आहे पण एकदम असं पातळ पण नाही. मऊसर म्हणजे असं घट्ट पीठ आहे, पण आपण जे पातळ पीठ असतं तसा प्रकार नाही आहे हा. हे असं घट्ट पीठ आहे. हे बघा असं पीठ आता चांगलं मळून घेतलेलं आहे. थोडं मी वरतून त्याला असं हे तूप आहे, तुपाचा हात लावून घेते. आता हे जे मी तेलाचं मोहन टाकलं होतं त्याच्याऐवजी तुम्ही बटरचं किंवा लोणीचं जर मोहन टाकलं तर चकली एकदम कुरकुरीत मी छान होते. आता आपण चकलीचा साचा घेतलेला आहे. हे काय करायचं, हा जो काटेरी भाग असतो तो असा पाटी आणि हा सॉफ्ट भाग आहे तो असं वरती ठेवायचा. ह्याच्यातला अर्धा भाग मी याच्यामध्ये भरून घेते. तेल आपण गरम झालं का ते पाहूया. तर हे चकलीचं थोडंसं पीठ मी टाकून घेते. बघा हे डायरेक्ट चकली वरती आलेली आहे पीठ, म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात चकली मी डायरेक्ट तेलातच पाडून घेणार आहे. आता याला मी चकली म्हणा किंवा तुम्ही ह्याला बरेच जण मुरुक्क पण बोलतात. जोपर्यंत बुडबुडे आहेत तोपर्यंत चकली अजिबात हलवायची नाही. जरा बुडबुडे शांत झाले की आपण ही चकली उलटी करून घ्यायची. हे थोडंसं असे कमी झाले आहेत बुडबुडे, आता बऱ्यापैकी कमी झाले. आता मी उलटी करून घेते. जोपर्यंत बुडबुडे आहेत तोपर्यंत चकली तेलाच्या बाहेर काढायची नाही. बुडबुडे शांत झाले की आपण चकली बाहेर काढायची आहे. आणि चकली तळताना मध्यम गॅसवरच तळायची नाही, एकदम फास्ट पण नाही आणि एकदम कमी पण नाही, मध्यम गॅसच ठेवायचा. म्हणजे चकली चांगली अशी कुरकुरीत होते आणि चांगली तळली जाते. काढून घेते. बघा बुडबुडे थोडे शांत झालेले आहेत, आता मी काढून घेते. काढून घेते, ठेवून घेते. अशा सर्व चकल्या मी तळून घेते. बाकीच्या सर्व चकली तळून झालेली आहे. आता मी थोडासा कढीपत्ता, थोडासा चांगला असा कुरकुरीत होऊ द्यायचा कढीपत्ता. आपला कढीपत्ता चांगला कुरकुरीत तळून झाला. आता मी त्याच्यावर टाकून घेते. 10 मिनिटात ही चकली आपली तयार झालेली आहे. ही चकली चवीला तर एकदम खूप मस्त लागते. याआधी तुम्ही कधी ही चकली बनवली नसेल ती मी सांगते म्हणून नक्की एकदा बनवून पहा. झटपट इन्स्टंट बटाटा तांदळाच्या पिठाची चकली कशी लागली ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव शेअर करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. धन्यवाद. जय श्री कृष्ण.